हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे तुम्ही? तर आता इथे मी खिचडी बनवण्यासाठी सामान घेतलेलं आहे. त्याआधी मी ही मुगाची डाळ भिजत घालते रात्रीच्या पिठल्यासाठी. आणि त्यानंतर कांदा, बटाटा, आला परत कबूतर. याला तर फक्त चिठ्ठ्या वाहून न्यायचं काम असतं असंच ऐकलं होतं मी. पण हे तर जणू मिशनवर आलंय, सोडतच नाही गॅलरीची पाठ. जाऊ द्या, सकाळी सकाळी दिवा लावून घ्या. दिवा म्हणजे फक्त ज्योत नाही, ती आहे आस्था, आशा आणि घराचं ऊर्जास्थान. त्यानंतर बघितलं तर गॅलरीमध्ये नवरोबा आवरताय. तोपर्यंत म्हटलं आपण बाहेर जाऊन शॉपिंग करून येऊ, कारण अद्रक संपलं होतं आणि अद्रकीशिवाय चहा ओ नो. आणि हा सकाळचा चहा म्हणजे फक्त पेय नाही, तो दिवसाची भूमिका असतो. कसं वाटणार, दिवस कसं जाणार, हे सगळं फक्त त्या एका पेयावर अवलंबून असतं. आणि तोच जर बिना अद्रकीचा झाला तर बापरे. तर असंच मी आठवड्याभराची सोय करून ठेवली आणि अद्रक आणून ठेवले आणि ते स्टोअर करून ठेवले. चला चहा पिऊया, तुम्ही सगळे या. आणि हा आहे जुन्या आठवणींचा उजाळा, पार्ली जी. त्यानंतर आम्ही इथे गॅलरीत आलोय. तुम्ही तर बघितलेच असेल मगाशी कबूतर चिठ्ठ्या द्यायचं सोडून तो फक्त आमच्या गॅलरीतच येतोय. ही पिशवी लावून पण काही फायदा नाही झाला. मग शेवटी विचार केला काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे, जेणेकरून तो कबूतर आमच्या गॅलरीत येणार नाही. म्हणून ही सगळी तयारी चाललेली आहे. पण इथे माप कसं घेता, म्हणजे किती सेंटीमीटर काय ते सगळं मला काही येत नव्हतं. तरी पण कसं तरी माप घेतलं आणि बघूया काय करता येईल याचं. तर अशाच पद्धतीने जेवण वगैरे करून आम्ही गाणे ऐकत बसलेलो आहे. आणि त्यानंतर हा आहे जुन्या शर्टचं काहीतरी जुगाड. तर या शर्टपासून मी काय बनवते तुम्हाला दाखवतेच. तसंच जुन्यातून नव्याची ओळख निर्माण करणं म्हणजेच ही खूप मोठी कला आहे. आणि इथे मी बनवलेलं आहे रोटी मेकर. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला. परत एकदा किचनमध्ये एंट्री झालेली आहे रात्रीच्या स्वयंपाकासाठी. आणि ही मूग डाळ मी सकाळी भिजवलेली होती. तर ही मूग डाळ मी पाट्यावर वाटत आहे. माझ्या आईनेही वाटली होती कधी काळी. कदाचित तिने अशाच गडबडीत, अशाच विचारात एका हाताने वाटत वाटत दुसऱ्या हाताने घर सांभाळलं होतं. हा आवाज खरखराट सारखा वाटतो सुरुवातीला, पण हाच आहे घरातला चवदार आठवणींचा सूर. हे वाटणं म्हणजे फक्त डाळीचं नाहीये, हे प्रेमाचं, संयमाचं आणि काळजीचं वाटणं आहे. त्यानंतर लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये वाटलं असतं, पण फक्त चटणीच झाली असती. पाट्यावर वाटल्यावर ती एक आठवण झाली आहे. चला फोडणी देऊन घेऊया. ही फोडणी म्हणजे केवळ मसाला नाही, ही रोजच्या जगण्याची एक तयारी आहे. आणि त्यानंतर आली भाकरीची बारी. अशा पद्धतीने भाकरी झालेली आहे, आपली डाळही झालेली आहे. आणि त्यानंतर भांड्यांची बारी, पण ती काही मी घेतलेली नाही यावेळेस. आता झणझणीत पेटल्यानंतर आलेली आहे आईस्क्रीमची बारी. आणि आईस्क्रीम खाता खाता आम्ही बघत आहोत माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल. आणि आईस्क्रीम खाता खाता असं वाटलंय आता ह्या आईस्क्रीमपेक्षा हे व्ह्यूज वाढणं महत्त्वाचं झालंय. चला, माझा तो व्हिडिओ बघून झालाय, तुम्ही कधी बघताय लवकरच बघा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. अरे हो, एक तर राहिलंच, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.